हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू एम एस आर वर क्लासेस. तर या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत तंजोर पेंटिंग. आता तंजोर पेंटिंगचं इथं आपण प्रिंट घेतलेली आहे. या प्रिंटलाच फॅब्रिकवरती तुम्हाला प्रिंट करून घ्यायचं आहे, म्हणजे ड्रॉ करायचं आहे. जसं आहे तसं ॲज इट इज ठेवून याला ड्रॉ करून घ्या. ड्रॉ करताना इथं पेन्सिलचा यूज केला आहे आणि पेपर जो आहे तो अजिबात साईडला वगैरे नाही गेला पाहिजे, म्हणजे त्याला हलू द्यायचं नाही. एका ठिकाणी तो सायलेंट राहिला पाहिजे. पाहू शकता सायलेंट झाला. आता असंच याला पूर्ण त्याच्यामध्ये ज्या ज्या मेन लाईन आहेत त्या सगळ्या ड्रॉ करून घ्यायच्या. या ड्रॉइंग झाल्यानंतर खाली पाहायचं, चेक करायचं अगोदर, पेपर बाजूला काढायचा की प्रिंट झाला आहे का व्यवस्थित. याच्यानंतर आपण याच्यामध्ये गोल्डन, नॉर्मल ग्रीन कलर, ब्ल्यू आणि व्हाईट कलर, ब्लॅक कलर अशा कलरचं कॉम्बिनेशन घेणार आहोत. तर इथे आता पूर्ण ड्रॉ करून झाल्यानंतर चेक करा की ते व्यवस्थित खाली प्रिंट झालं आहे का. हळूच पेपर साईडला करायचा, एकदम फास्टमध्ये पण नाही करायचा, कारण ते चेक करायचं आहे. पाहू शकता आता झाला आहे. आता हे जे काही आपण मार्किंग केलं याच्यामध्येच स्टार्टिंगला हा जो गोल्डन कलर घेतला, आता तोच कलर आपल्याला इथं खाली अप्लाय करायचा आहे. या पूर्ण ठिकाणी हा गोल्डन कलर द्यायचा आहे इथपर्यंत. हे जे आज आपण करतोय ते तंजोरमध्ये आहे डिझाईन. याच्यामध्ये जास्तीत जास्त गोल्डन कलर यूज होतो. आता या पूर्ण ठिकाणी आपल्याला गोल्डन कलर अप्लाय करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही, जिथं मी हा कलर देत आहे तो पूर्ण गोल्डन कलर आहे. थोडं स्पीडमध्ये घेतला आहे कारण व्हिडिओ खूप लाँग होतो जर एवढं स्लो दाखवायचं म्हटलं तर. असं तुम्ही देखील पाहू शकता. या जेवढ्या पण ठिकाणी मी, आणि एक साईडला जसा गोल्डन कलर आहे सेम तेच सेकंड साईडला आहे. जसं आपण एक पॅरेट करणार आहे सेम तसा सेकंड पण पॅरेट असणार आहे. याच्यासाठी आता वरती पॅरेट ग्रीन कलर यूज करायचा आहे, जो की हा नॉर्मल ग्रीन कलर आहे, जो तुम्ही बॉटलमधला फ्रेश यूज करता तोच ग्रीन कलर आता इथं वरती पॅरेटला द्यायचा आहे. देताना राऊंड ब्रशचा यूज करा. आणि डोळ्यामध्ये पण आपण जसा नॉर्मली डोळा घेतो, व्हाईट कलर त्यानंतर ब्लॅक कलर अशा कलरमध्येच असणार आहे. याचा पार्ट 2 देखील लवकरच अपलोड होईल. हा पार्ट 1 असणार आहे. ज्या पार्ट 2मध्ये फक्त आपण त्याच्यामध्ये जे काही स्टोन वगैरे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पण स्टिक करू शकता. स्टोन असतील किंवा तुम्हाला याच्यामध्ये आउटलायनर यूज करायचं असेल अशा पद्धतीने. आता इथं पूर्ण पॅरेट ग्रीन कलर जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. साईडला पण तोच अप्लाय करायचा आहे. पाहू शकता. आता हा जो फ्लावर पॉट दिसतोय याला आउटलाईन करून घ्या. यानंतर आता जो खाली फ्लावर पॉट घेतला आहे त्याला ब्लॅक कलरने आउटलाईन करत तुम्ही तुमच्या आवडीनुसार झिगझॅग पॅटर्नमध्ये वगैरे पण त्याच्यामध्ये डिझाईन करू शकता. जसे की इथं मी ब्लॅक कलरने घेत आहे, तुम्ही ब्लॅकच्या जागेवरती ब्राऊन पण यूज करू शकता. अकॉर्डिंग टू म्हणजे तुमच्या चॉईसनुसार घ्या. तुम्ही जसं तुम्हाला हवं आहे त्यानुसार कलर त्याच्यामध्ये फिलअप करू शकता. हा फ्लावर पॉट आहे, याच्यामध्ये तुम्ही हवे तर स्टोन देखील स्टिक करू शकता, बीड स्टिक करू शकता. आता हे सगळं ब्लॅक कलरने आउटलाईन घेतलं आहे. वरती देखील आपण ब्लॅक कलरच यूज करणार आहोत. जसे की या सरळ लाईन आहेत आता, आणि खूप जास्त डार्क लाईन घ्यायच्या नाही, थोडंसं नॉर्मल असं लाईट असू द्या कलर. इथे चेक्स वगैरे करून घेतले आहेत. हे सगळं तुम्हाला नंतर करायचं आहे, फ्लावर असेल किंवा चेक्स असतील. आता वरती जे आपण ब्लॅक कलर घेतला आहे तो या लाईनसाठी घ्यायचा आहे, ज्यांना की हायलाईट करायचं आहे ब्लॅक कलरने. याच्यासाठी पण राऊंड ब्रश किंवा तुम्ही पॉइंटर ब्रश पण यूज करू शकता. जर तुम्ही नवीन असाल तर शक्यतो राऊंड ब्रश यूज करा. जर एक्सपिरियन्स आहे करायचा तुम्ही पॉइंटर देखील यूज करू शकता, जेणे की लाईन ह्या खूप क्लीन, नीट, क्लीन अशा दिसतात. पहा आता आउटलाईन करून झाली आहे. आणि वरती पण आपल्याला अजून कलर अप्लाय करता येतात वेगवेगळे, म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिथं पण कलर्स घेऊ शकता. आता इथं पण आउटलाईन घ्यायची आहे, ती आहे ब्लॅक कलरने. एका पॅरेटला घेतले सेम तेच नंतर सेकंड पॅरेटला पण करून घ्या. ब्ल्यू कलर घेतला, आता त्यामध्येच व्हाईट मिक्स करायचा. स्काय ब्लू शेड तयार झाला पाहिजे यापासून. अजून थोडंसं याला लाईट करून घ्यायचं इथे.
हो. फक्त पूर्ण डोळ्याच्या ठिकाणी फक्त व्हाईट बेस द्या अगोदर. तसं आपला फॅब्रिक पण व्हाईटच आहे, बट तरी पण व्हाईट बेस देऊन घ्या. इथे रेड कलर. जी काय आपण चोच घेतली त्याला आउटलाईन. आता डोळ्याला पण आउटलाईन करून घ्यायची व्यवस्थित, जसा शेप आहे त्यानुसार.